मंचावर विराजमान नितीशला मी आधीच म्हटलं, हे बघ, तू कृष्ण बनून पाठीमागे उभा राहून काही मला सुचवणार असशील तर मी बसून बोलते, पण थोडा मागे सरकला भूमिकेत. आणि मंचावरती विराजमान असं म्हणू रावत साहेब पासून आणि सर्व नावं लिहिलेली आहेत, पण तुम्हाला माहिती असलेल्या नावं मी परत परत बोलायची. आणि हे लोक सतत काम करतात. एक गोष्ट अशी की महाराष्ट्रात असं बोललं जातं की एकत्र येऊन काम करणं एक तर कठीण आहे ना. एक संस्थेच्या दोन संस्था होतात असं काय काय आम्ही आपलं लांबून ऐकतो. हो, मी असं ती म्हणत काय, पण इथे 2-3 संस्था एकत्र येऊन काम करताय. फर्ग्युसन कॉलेज पण तुमच्या बरोबर आहे, तुमची स्वानंद ट्रस्ट आहे, आणि कोणचं आहे, दोनच आहे, मुंबईचे लोक, हां, सावरकर स्मारकवाले. पण मला असं वाटतं हे जे सगळे एकत्र आले यांच्या पाठीमागे कुठेतरी सावरकरांची नुसती शक्ती नाही, प्रखर शक्ती आहे. कुठेतरी तो भाव आहे सगळ्यांच्या मनात असलेला. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की आज जवळजवळ गेल्या 75 वर्षांनंतर देशामध्ये कुठेतरी असं काहीतरी एक परिवर्तन येत आहे. आणि ते परिवर्तन असं झालंय, एक नुसतेच सावरकर नाही, तुम्ही त्याच्या आधीपासून काम करताय, पण आता असं जाणवतंय की 75 वर्षांनंतर आम्हाला कुठेतरी गावागावात जाग येते की आमच्या पण गावात कोणीतरी होऊन गेलं, स्वातंत्र्य सैनिक आमच्या गावात होऊन गेला, आमच्या गावातूनही कोणीतरी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून काम केलंय, आमच्या इथे पण कोणी क्रांतिकारी होता, त्याची आठवण 75 वर्षांनंतर आता इतक्या उत्स्फूर्ततेने सुरू होते. आणि मग असं वाटतं हेच आधी झालं असतं तर, पण त्याचं जर तर म्हणून काही होत नाही. पण खरोखरच काहीतरी या देशाची असं विचार करायला लागलं की असं परिस्थिती होऊन गेली होती की आम्ही थोडेसे गलितगात्रच झाले होतो. का झालो, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता का झालं होतं असं. आम्हाला शिकवलंच गेलं सारखं की तुमच्यावर खूप आक्रमणं झाली, यांनी आक्रमण केलं, त्यांनी आक्रमण केलं, तुम्ही आपसात भांडलात. बरोबर आहे, भांडलोही असू, आमच्या चुका नाही झाल्या असं नाही, पण भांडलात आणि सतत तुमचा पराजय होत राहिला. भारतावरती सतत आक्रमणं, आणि आक्रमणाला आपण रोखू नाही शकलो, असं नाही केलं. 1857 मध्ये सुद्धा जे स्वातंत्र्य समर झालं ते स्वातंत्र्य समर न म्हणता पहिल्यांदा बंड म्हटलं जात होतं. ते स्वातंत्र्य समर होतं हे आमच्यावर बिंबवण्यासाठी कुणा सावरकरांना उभं राहून जोरात बोलावं लागलं. अशी आमची परिस्थिती की अहो हे स्वातंत्र्य समर, आणि आमच्यामध्ये ती ताकद आहे. पण इतके आम्ही असं काहीतरी झालो होतो. मी कुणाचा विरोध असं करत नाही, काय माहिती परिस्थिती झालेली की जणू काही सतत आम्ही पराभूत झालोय. मग कुणाला तरी वाटलं हो पराभूत नाही, आमचं पण विजयनगरचं साम्राज्य होतं, आमच्या पण वीरांनी या पुण्यातून जाऊन अटकेपार झेंडे फडकवले होते, बघा तर खरी तो अटक कुठं आहे. असं केलं होतं. कोणी आठवण करायची, केली नाही गेली, किंवा जाणून बुजून असं थोडंसं झालं की आमच्या आठवणी बुजवण्यात आल्या जास्त करून. आणि मग केव्हा तरी असं व्हायला लागलं की नाही, चूक आहे कुठेतरी. पण तोपर्यंत आमची परिस्थिती अशी खरोखरच झाली होती. माझ्यासारख्याला वाटायचं खूप वेळा की मी कुणाची विरोधक म्हणून नव्हते, पण असं वाटलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, मी खरं ते सांगते, तुम्ही भाषणं बघा मोठ्या मोठ्या नेत्यांची, अनेक प्रमुखांनी त्यावेळेला जी भाषणं केली त्यातल्या एका प्रमुखांनी हे बोललं होतं की आता आपला देश स्वतंत्र झालाय, आता आपलं सरकार आहे, आम्ही आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आता सगळं काही आम्ही तुम्हाला देऊ, सगळं काही होईल, बिनधास्त असा, बिनघोर असा. आणि मग आम्हाला वाटलं हो सगळं काही सरकारने द्यायचं,
त्याने काय ते करायचं, म्हणजे आम्ही काहीच नाही करायचं. हळूहळू होता होता असंही शिकवलं गेलं. स्वातंत्र्य मिळालं कसं? गाणं खूप छान आहे, मलाही आवडतं. अंशतः खरं पण आहे. माझं भाषण नीट आहे का? मी कुणाचा विरोध नाही करत. अंशतः खरं पण आहे. दे दी हमें आजादी बिना खडग बिना धार. म्हणजे आम्हाला धारच नाही का हो? आम्ही खडग उचलण्या लायकच नाही का हो? असं नाहीये. पण ही भावना होत गेली की कोणीतरी म्हटलं चले जाओ आणि इंग्रज गेले. त्याच्या आधी काय झालं? किती लोकांचे प्राण गेले, किती आंदोलनं झाली. केलं, प्रत्येकाने आपल्या परी काम केलं. मी त्या महात्म्याला नमस्कार करते, शतदा वंदन करते. त्यांनी एक काम जरूर केलं की स्वातंत्र्याचा विचार घराघरात घराघरात म्हणजे चुलीपर्यंत पोचवला असेल तर तो महात्मा गांधींनी पोचवला जरूर. काही गोष्टी सोप्याही होत्या. ये रे बाबा, काही काम करायचं नाहीये तुला, थोडंसं नमक उचल, नमक सत्याग्रह, काही नाही करायचं, ये तर खरी पुढे तर ये. कदाचित त्यांनी ओळखलं असेल भारतातला मनुष्य काय, सामान्यचा सामान्य मनुष्य, अपनी रोजी रोटी कैसे कमाऊं, क्या करूं, इसमें लगा हुआ है, आ तो जा, थोड़ा कुछ तो कर. ऐसे करके हो सकता है इस भाव से जगा दिया था उन्होंने. और जगह मैंने जो कहा कि घर घर में पहुंचा है. थोडं मध्येच मी हिंदी बोलते कारण मला नितीशपणे ताई हे एवढं म्हटलं, प्रॉम्प्टिंग केलं बरं की ताई हा कार्यक्रम आहे ना, हा यूट्यूबवर जाणार आहे, तुम्ही हिंदी बोलणार की मराठी? अनुभवी व्यक्तिमत्व आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, हेही खरंच आहे, खरंच पोचलं पाहिजे. म्हणून मी मध्ये मध्ये हिंदी बोलते. आणि दुसरं असं, आता मला पुण्यामध्ये हिंदी बोलायला भीती नाही वाटते. तुम्ही म्हणाल असं का? मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं, आजच आम्ही येताना एका ठिकाणी कुठेतरी पार्टी होती, मराठी माणसांनी मराठी माणसाशी मराठीतच बोलावी, म्हणजे पुण्याला ही पार्टी लावावी लागते. इतकी अवस्था झाली. आमच्याकडे आम्ही म्हणतो मध्य प्रदेशामध्ये, इंदोरमध्ये किंवा मध्य प्रदेशातल्या गावांमध्ये, पण आम्ही पाट्याने लावल्या. पण आम्ही भेटलो एकमेकाला की काही मोठे लोक म्हणायचं, मराठी आहेस ना, मराठीत बोल माझ्याशी. आपण मराठीतच बोलायचं. आम्हाला चिडवायचे, हा ताई भेटला आपला माणूस. म्हटलं हा आपला माणूस भेटला. पण पुण्यामध्ये पण परिस्थिती झाली, मग तर मला हिंदी बोलायला काहीच हरकत नाही, म्हणजे असं आहे. खैर, मैं जो आपको बता रही थी कि महात्मा जी ने वास्तव में महान कार्य किया है. घर घर में स्वतंत्रता, स्वातंत्र्य, मेरा देश, मेरा समाज, ये भाव तो पहुंचाया है, बिल्कुल भाव पहुंचाया है. उसके पहले भी मगर इतना ये भाव इतना पहुंचाया. मुझे एक कहाणी याद है, सांगू इच्छिते तुम्हाला. मला सांगितली कोणीतरी. माझ्या एक खूप श्रेष्ठ माझ्या गुरु होत्या एक प्रकारे, ज्यांनी मला सुरुवातीला भाषण करायलाही शिकवली. आणि म्हणून त्यावेळेला त्या म्हणायच्या, हे बघ सुमित्रा, सगळ्यांनी आपल्या परी काम केलंय. या देशातली स्त्री सुद्धा कुठे मागे नव्हती. कशी मागे नव्हती? तर त्यांनी सांगितलं, एक वेळ अशी आली की लोकमान्य टिळकांच्या केसरीवरती बंदी आली. आणि ही सत्यकथा सांगितली, मी माझी कथा नाही सांगते. टिळकांच्या केसरीवरती बंदी आली की केसरी नाही कोणी घ्यायचा. आता आपण तर सगळे, माझ्यापेक्षा तुम्ही जाणता, मध्यमवर्गीय लोक. आणि मग त्याच्यामुळे काय, नोकरदार. आम्ही त्यांना गंमत म्हणते, मी म्हणते 40-3-70 अशी पूर्वी एक म्हण होती. वाढणार कसे, 3 रुपयांनी वाढत वाढत इतके पोचणार. आम्ही सगळे शिकायचं, एखादी डिग्री घ्यायची, त्या काळात मॅट्रिक व्हायचं, कुठेतरी नोकरी, अंमलदार, काही होतं काहीच. त्यामुळे जेव्हा हे असं झालं तेव्हा त्या घरातला जो प्रमुख माणूस होता तो म्हणाला की आता उद्यापासून आपल्याला केसरी बंद करावं लागेल. केसरीवरती बंदी आली आहे, सरकारने बंदी घातली. जर काही झालं तर माझी नोकरी जाईल, मी सरकारी नोकर आहे.
त्याची बायको आतमधून पोळ्या करता करता पटकन म्हणाली, तुम्ही असाल हो, मी नाहीये सरकारी नोकर. ही सत्य घटना त्यांनी सांगितली. तुम्ही असाल, मी नाहीये सरकारी नोकर, माझ्या नावाने लावा. तो नवरा तिला म्हणतो, तुझ्या नावाने काय लावू, तुला लिहिता वाचता तर येत नाही. अहो तुम्ही वाचून दाखवा, माझ्या नावाने लावा. ही एक जागृती म्हणते मी. ही जागृती झाली होती. पण ही जागृती एका दिवसात, एका गांधीजींनी म्हणून नाही झालं. वर्षानुवर्ष हा स्वातंत्र्याचा जो लढा आहे. आणि त्याच्याही पुढे मी असं म्हणेन, हे जे घर घर जागृत करायचं काम आहे ना, हा इतिहास आपला आत्ताचा नाही आहे. अहो रामदास स्वामींनी काय केलं, मी सावरकर सोडून थोडं एवढ्यासाठी बोलते की हा आमचा इतिहास आहे सगळा. पुष्कळ वेळा मी विचार करते, रामदासांनी का बरं असं केलं की एखादा तरुण संन्यासी, आणि करतोय काय, ठिकठिकाणी त्यांनी व्यायामशाळा काढल्या, ते सगळं केलं की तरुण बलदंड संन्यासी निर्माण करायचे. आणि मग तो करतोय काय, तर तो घरात पुढे जाऊन उभा राहून जोरात बोलतोय, समर्थाची सेवका वक्रपा हे असा सर्व भूमंडळी कोण आहे. कोणी नाहीये, आहे असं कोणीतरी समर्थ, त्याचा मी सेवक आहे, प्रभू रामाचा सेवक आहे. आणि असे आम्ही आहोत. आता असं कोणी भिक्षा मागायला आल्यावर मी नेहमी एक कल्पना करायची, पूर्वीची पद्धत काय होत असेल. हे रामदासांनी ही सायकोलॉजी पण ओळखली असली पाहिजे. मोठ्या मोठ्या लोकांनी समाजाला पूर ओळखून कामं केली आहेत. पहा तुम्ही बारकाईने विचार करा. असं म्हटल्यानंतर भिक्षा घालायला कोण येईल, घरातली जी सासू आहे, जी मोठी बाई आहे, हे कुठे वाती वळत कोपऱ्यात बसते. कामं कोण करते, सून करते. मी पण सून राहिले कधीतरी. पण गंमत सांगते, पण बघ बरं सूनबाई, कोण आलंय बाहेर, त्याला भिक्षा घाल. म्हणजे घरातली तरुण स्त्री भिक्षा घालायला जाणार, हे रामदासांना माहिती आहे किती येणार भिक्षा घालायला. आणि त्या तरुण स्त्रीच्या कानावरती हे असं काहीतरी शौर्यपूर्ण असा श्लोक गेला पाहिजे, तिच्या मनात कुतूहल जागृत झालं पाहिजे. अरे इतके अत्याचार होतात, ते मला घरातून पाणी भरायला सुद्धा बाहेर पडायची हे होते, भीती वाटते. आणि अशा वेळेला हा काय बोलतोय, कोण आहे, काय आहे. कधीतरी तर ती चर्चा करेल, कधीतरी तर ती जागृत होईल, कधीतरी तर ती. आणि आपण अजूनही वाक्य म्हणताना म्हणतो, एक स्त्री शिकली की पुरा परिवार शिकला वगैरे वगैरे. हे नेत्यांची भाषणं माझ्या नाही, पण होतं असं. आणि त्यामुळे हे ओळखून तेव्हा ही जी जागृती आहे अशी, पण ह्या जागृतीमध्ये एक कणखरपणा असला पाहिजे. सावरकरांचं जे म्हणणं होतं की आम्हाला काय जागृत करायचंय, पौरुष जागृत करायचंय. आहे या देशात, कोण मला वठणीला. आणि मग हे जसं यांनी म्हटलंय केशवसुतांना, नव्या मनुतीला नव्या दमाचा आहे केशव सुमाग्रत की दोघांपैकी कोणीतरी आहे, किंवा केशवसुता आम्ही कोणी म्हणून क्या. हे जे काव्य जे आहेत ना, ही काव्य कुठेतरी ताकद भरतात. आणि म्हणून सावरकर म्हणतात, अनादि मी अनंत मी, कोण मला मारील, असं कोणी जन्माला आलंय का, हे म्हणणं आवश्यक आहे. हे पोचलं पाहिजे कुठेतरी की घाबरून चालणार नाही. सावरकरांची जी महत्ता आहे. आणि आज इतक्या वर्षानंतर केवळ सावरकर नाही, पण आमचा हा जो इतिहास आहे, आमचे जे बलिदान केलेले आहेत, असं वाटत होतं इतक्या अनेक आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. मी तुम्हाला सांगते का हे जागृत होणं जरुरी होतं, की स्वातंत्र्य जे मिळाले हे असं नुसतं जाता येता मिळालं नाहीये. थोडंफार आंदोलन करून स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. वर्षानुवर्ष लढाई झाली आहे, वर्षानुवर्ष कोणी झटत होतं, कानाकोपऱ्यात काही ना काही चालू होतं. म्हणून ते 1857चं स्वातंत्र्य समर बांधवाडा, संन्यासांनी केलेली लढाई हे करा, अनेक असे इतिहास आहेत. हे सतत कुठे ना कुठे देशाच्या कानाकोपऱ्यात चालू होतं. हे शौर्य टिकलं होतं, मध्ये मध्ये प्रस्फुटित होत होतं. स्वातंत्र्याचा इतिहास हा मोठा आहे, पण हा
आम्ही स्वतंत्र झाल्यावर नाही उघडला गेला, नाही झाला असा. आणि मिळालं स्वातंत्र्य, दे दी आम्ही आजादी. मग झालं काय? काय केलं तर म्हणे आम्ही आंदोलन केलं, असहकार आंदोलन झालं आणि मग स्वातंत्र्य मिळालं. ते असहकार पुढे चालू राहिलं, ते चालू राहिलं. म्हणजे आमच्या डोक्यात तेच होतं ना की सरकारचा निषेध, मग करायचं काय तर लाईट, स्ट्रीट लाईट फोडायचे. ते अजूनही आम्ही तेच करतो. आता माझा देश स्वतंत्र आहे हा भाव जागृत होणं जे जरुरी होतं, कुठेतरी आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो असं मला आज अजूनही वाटतंय. आता सुरुवात झाली की अरे असं नाही झाले, अनेकांनी प्राण दिले. प्रत्येक गावागावातून स्वातंत्र्य सैनिक होते. प्रत्येक गावागावामध्ये कोणी ना कोणीतरी तुरुंगात गेला होता. गावागावामध्ये प्लेगच्या वेळेला जे काही अत्याचार झाले त्या अत्याचाराला बळी पडलेले अनेक लोक होते. आणि मग आज जे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असं वाटलं असतं की म्हणून मला मिळालंय, मग ते स्वातंत्र्य टिकवण्याची, त्याला आणखीन बलशाली करण्याची सुद्धा धडपड कुठेतरी त्या तरुण वयात आमच्यात आली असती. पण 75 वर्ष लागली या गोष्टीला, खरंच लागली. आज तो भाव कुठेतरी कानाकोपऱ्यात जागृत होतोय. माझा भारत, माझ्या भारताला मला शक्तिशाली बनवायचे. माझा भारत विश्वगुरू बनू शकतो. माझ्या भारतात ही ताकद आहे. मला करायचंय, कुणाला करायचंय नाही, मला करायचंय. सावरकर म्हणायचे मला काय त्याचे नाही, मलाच त्याचे, मलाच करायचे. म्हणजे भाव तो ठेवायचे आम्हाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा आपण आता आठवण करतो, या स्पर्धा होतात. तुम्ही साधं म्हणा की काही वेळेला कसं बघा कोणाबद्दल काय म्हणावं. आजकाल असं होतं, पुष्कळ वेळा असं लक्षात येतं की तरुणा मुलगा जो काल माझ्यासमोर आला होता आज वेगळा का दिसतोय, करे हे काय गट ताई व शाहरुख, तो कट करील तसा मी करतोय. पण तो तुम्ही सांगताना कसं सांगता, नाही वो शाहरुख जीने क्या ऐसा. म्हणजे तुम्हाला असं नाही कुठं ताई मैं शाहरुख खान वाटलं पाहिजे ना, पण त्याचा पराक्रम कुठला. त्याच्याऐवजी तुम्ही म्हणता जेव्हा मी पण सावरकर, बघा केवढा भाव. मी शिवाजी होऊ शकतो, मी तानाजी, हा जो भाव आहे. म्हणून हे चरित्र जे आहे हे परत परत वाचायचे आहेत आम्हाला. आणि म्हणून हा विषय जो तुम्ही घेतला, मी पण सावरकर, ते मी पण सावरकर म्हणण्यामध्ये त्या सावरकरांनी, मी तुम्हाला सांगते, परवा रत्नागिरीला शिल्पाच्या घरी मी 4 दिवस राहिले. पण त्या 4 दिवसात मला खूप मोठा एक फायदा झाला. म्हणजे मी काही सावरकरांचं ती खोली बिली काही बघायला गेले नव्हते. म्हटलं माहिती आहे सगळं, बघून करू काय आता, या वयात पाय दुखतात. पण एक इतकं उत्तम गोष्ट झाली. 1924 साली रत्नागिरीच्या जवळ मागजण गावामध्ये राहणारे रानडे म्हणून कोणी ग्रस्त, आणि त्या रानड्यांनी 1924 साली सावरकरांचं चरित्र लिहिलं. मी विचारच करायला लागले, 1924 साली म्हणजे सावरकर जेमतेम 40 वर्षाचे असतील. आणि त्या रानड्यांना, तेही तेव्हा लहान असतील कदाचित, मला अजून त्यांनी केव्हा चरित्र लिहिलं वय नाही कळले. पण 40 वर्षाच्या तरुणाचं तो जिवंत असताना ज्या वेळेला ब्रिटिश जास्तीत जास्त अत्याचार करत होते, त्यावेळेला सुद्धा जे काही तेवढंच घडलं. कारण त्यावेळेला सावरकर स्थानबद्ध होते रत्नागिरीमध्ये, जो तुरुंगात होते. नंतर त्यांना बाहेर काढलं होतं. ते त्यावेळेला मला सांगण्यात आलं, ते तिथे होते. त्यांचे पण नातू किंवा कोणी भेटायला आले होते. मला ते वाचायला दिलं त्यांनी. म्हणे आम्ही हे रिप्रिंट करायचं म्हणतोय आता 100 वर्ष झाली म्हणून, की परत एकदा लोकांच्या समोर ते यावं. एक साधा मनुष्य हो, मागजण गावामध्ये काय असेल, रानडे नावाचा मनुष्य, पण त्याने ते सावरकरांचं चरित्र ते 40 वर्षाचे असताना 1924 साली इंग्रजांच्या नाकावर टिचून, असंच मी म्हणेन टिचून लिहिण्याचं धाडस केलं. त्याच्या आपल्या भाषेत, साध्या भाषेत. पण त्याच्याही पुढे म्हणून केवढं सावरकरांचं कर्तृत्व, केवढं
40व्या वर्षी माणसाचं असं कर्तृत्व की कुणाला तुमचं चरित्र लिहावंसं वाटलं. आणि मग आज आपण तरुणांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मी पण सावरकर म्हणताना आमची काय अवस्था आहे, आज आमची काय अवस्था, आज आमची तरुण मुलं काय विचार करतात. काहीतरी करिअरचा विचार आहे ना. करिअर, माझं करिअर बनवायचंय म्हणजे काय करायचंय, शिक्षण चांगले घ्यायचंय म्हणजे काय करायचंय. किती प्रश्न विचारता हो. करिअर बनवीन आणि मग काय होईल, एक चांगलं पॅकेज मिळेल मला. अरे अच्छा बेटा, म्हणून शिकायचंय तुला पॅकेज. मग म्हटलं तुझ्या जीवनाचं पॅकेज कधी बनायचं. येतो का आमच्या मनात प्रश्न, आई वडिलांच्या मनात येतो का प्रश्न. मुलगा माझा विचार करतोय, मुलगा असो मुलगी, मी मुलगा म्हणते याचा अर्थ मुलगा नाही, तरुण मनुष्य आज काय करतोय आमचा. करिअर बनवताना कॅरेक्टरचा विचार होतोय का हो, तो पण नाही कुठे. आणि करिअर बनवताना कशासाठी, तर ती गाडी का चालवायची, कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. आमची गाडी आहे का जीवनाची ही याची. कधीतरी ते विचार करू आपण. आणि पॅकेज कुणाचं काय, कुठल्या तरी कॉर्पोरेट LLB होणारी मुलं. मी काय आहे, माझे एक फार वाईट खोड आहे. मी जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला जाते ना तिथे बोलत असते, मुलांशी बोलते. एकदा एका कॉलेजमध्ये डिग्री समारंभ होता, LLB लॉ कॉलेजमध्ये, गुजरातच्या बाजूला कुठे होता. आम्ही गेले होते, बोलावलं होतं. त्यावेळेला मला वाटतं मी मिनिस्टर वगैरे असेल. त्यांना असं वाटलं हे सगळं करेल आणि जाईल. मी आपली थांबले थोडा वेळ, मुलं इकडे तिकडेच झाली, त्यांचं ते कार्यक्रम झालं. आणि मग मी गप्पा मारायला लागले. तुम्हाला खोटं वाटेल, जाता येता मी 25 मुला मुलींना विचारलं असेल, त्यातली 20 मुलं मुली म्हणाली की LLB झाल्यावर आम्ही कॉर्पोरेटमध्ये कुठल्या नोकरीत करतो, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. म्हटलं का रे, तुम्हाला कुणाला असं नाही वाटत आहे की मी जे LLB झालोय हे झाल्यानंतर मी गरिबाची केस लढेन, मी माझ्या याच्यावर उभा राहीन. कारण अनेक जणांना आवश्यकता आहे. आज कितीतरी असे कोर्टाचे खेटे मारावे लागतात का. अहो ताई, किती त्याच्यात वेळ प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस सुरू होणं, बसणं, खूप वेळ. आम्हाला इथे पटकन पॅकेज मिळेल, परत तेच पॅकेज. मग डोकं उठवलंय हो या पॅकेज या शब्दाने. आणि म्हणून असं वाटतं की तुम्ही जे करताय फार आवश्यक आहे. आणि हे चरित्र 40व्या वर्षी त्या माणसाचं कुणी चरित्र लिहितंय. आज मला तुम्ही सांगा, आपण 40व्या वर्षी किती काय केलं आयुष्यात, किती देशाचा विचार केला. त्याचंही काहीतरी श्लोक आहे सावा, किती द्रव्य ते तू दिलंस असंही म्हटलं. विचारलंय मी काय केलं. कधी आपण बसून विचार तरी करतो का हो. मला वेळच नाहीये, मुळीच वेळ नाहीये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी फिरतोय नुसता. कशासाठी, कशासाठी, पोटासाठी. अरे पोट एवढं मोठं असतं का रे, एवढं मोठं असतं का. नाहीये. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाहीये. दोन्ही गोष्टी आहेत. तू मनुष्य आहेस ना, मग मनुष्य म्हणून काय करणार. अरे सावरकरांना तो छोटा मुलगा आज जेव्हा बोलत होता, खरंच कुठेतरी तो ज्या पद्धतीने बोलत होता की त्याच्याहून थोडं लहान वयाचे असताना सावरकरांनी अष्टभुजा देवी समोर प्रतिज्ञा केली ना. वाटलं त्यांना की नाही हे चूक होत आहे, मी करीन, माते मी तुझ्यासाठी करेन, आई मी तुझ्यासाठी करेन, असं वाटणं. भारत मातेसाठी मी काहीतरी करेन, पण आमच्याकडे मी माझ्या आईसाठी सुद्धा काहीतरी. आई तू काळजी करू नकोस, आज तू मला कष्ट करून शिकवतेस, मी करेन तुझ्यासाठी काहीतरी. अहो एवढं तरी भाव आमच्या मुलांमध्ये येणार आहे का. येऊ दे, यायला पाहिजे, पण कुठून येईल. नुसतं म्हणून येणार नाही. जेव्हाही अशी चरित्र समोर येतील असं करायचंय. आणि तू तुझा एकटा नाहीयेस, हा देश आहे, तुझी वाट बघतोय. माझा आहे देश, आपला आहे, आपण आता स्वतंत्र आहोत. आणि सावरकरांनी म्हटलंय कॉन्स्टिट्यूशन नाहीये तोपर्यंत भांडणार आम्ही,
पण एकदा का देशाची कॉन्स्टिट्यूशन बनली मग विरोध नाही, मग वेगळ्या प्रकारे आम्ही काम करू. इतकं त्यांची वाक्य आहेत एक एक पाहायला गेलं तर. ही समज होती त्यांना, नुसती समज नाही, जे कामं त्यांनी केलेची. आणि मला काही वेळा गंमत वाटते, आज आपण डिग्री आणि आपल्या डिग्रीबद्दल कोणी नाही बोललं, डॉक्टर म्हटलं की पाठीमागे अगदी डॉक्टर लावलंच पाहिजे, मग PhD असलं तरी चालेल. पण हा एकच माणूस असा परीक्षा द्यायला जातोय पण त्याला बॅरिस्टरची डिग्रीच नाही दिली जाते. का? तो तू लिहून दे, राजद्रोह करणार नाही. मी कुठे केला राजद्रोह? कोण माझा राजा? मी नाही केलंय आणि मी लिहून पण नाही देणार. आणि जे काही तिथे झाले त्याला मी जबाबदार आहे का नाही, पण हे मी लिहून देणार नाही. मग तू नाही लिहून देणार तर तुला बॅरिस्टरची डिग्री नाही मिळणार. पण आज सुद्धा आपण बोलताना काय म्हणू? बॅरिस्टर सावरकर. आवश्यकता नाहीये तुमच्या डिग्रीची, मी बॅरिस्टर म्हणूनच जगलो हो, हे आज सावरकर म्हणू शकले असते. डिग्री काय असते शेवटी? आणि खरंच त्यानं पण या माणसाचा जो आवाका होता, विचारांचा आवाका, कबूल आहे आपल्याकडे तेवढा नसेल, पण विचारांचा आवाका, लेखनाचा आवाका. अहो 1857चं स्वातंत्र्य समर, तिथून 20व्या वर्षी गेलेच तिले शिकायला लंडनला. तिथे गेल्यावर सगळ्यात पहिले काय करायचं तर आता त्या छोट्या मुलांनी सांगितलं ना, विश्वाचा इतिहास जाणून घेतात ते. रशियन मुलांशी दोस्ती, आणखीन दुसऱ्या देशातली मुलं आहेत, तुमच्याकडे काय चाललंय, आमच्याकडे काय चाललं, मॅझिनीचं चरित्र, त्याचं भाषांतर करतो हा मुलगा 20व्या वर्षी 21व्या वर्षी. हे लक्षात ठेवा. नुसतं सावरकरांनी केलं नका म्हणू, कुठल्या वर्षी केलं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. लंडनला म्हणून शिकायला आपली मुलं भारताच्या बाहेर शिकायला जातात, पण कशासाठी? नाही हो, परत यावंसच नाही वाटत. काय हिंदुस्थानात काय ठेवलंय? अरे तुझे आईबाप आहेत बाळा, माती आहे, पण मातीशी संबंधच नाही आला माझ्या मुलांचा, त्यांना माझ्या मातीबद्दल कशाला प्रेम वाटेल? आणि तुम्ही आता म्हणाल काय बोलता सुमित्राताई, मातीशी संबंध नाही आला असं कसं जाईल? झालंय, असं झालंय, लक्षात घ्या. प्रत्येक मुलाला आम्ही घालतोय इंग्रजी शाळेला, जाऊ ग बाई करून जातात, जाऊ देत, जायला हरकत नाही आहे. पण परिस्थिती काय आहे? मग तो ड्रेस, मला काही वेळा तो ड्रेस आणि मग ते बूट घातलेले, मोजे आणि ते सगळं बघ रे, तसंच राहिलं पाहिजे. मी रोज रोज स्वच्छ नाही करणार, इस्त्रीकरण, इस्त्रीचे ड्रेस घालून जायचं, कॉन्व्हेंटमध्ये जायचं, हे आहे सगळं. मग तसं गेल्यावर तो मुलगा खेळेल कशाला, पडेल कशाला, धडपडेल कशाला? विचारा. आपली आपली जी मुलं जे माझ्या वयाचे नाही, तुमच्या वयाचे, मी तर आणखीन पुढे गेले आहे, आणि आमच्या वयात आम्ही खूप पडलो, खूप ढोपरं फुटली. मी नेहमी सांगायची, हे आज नाही केव्हापासून सांगते, त्या अगं माया दो, मुलांची ढोपरं फुटतात आहे की नाही बघा, कोपराला लागतंय. अहो काहीतरी काय बोलता? अगं हो बाई, जेव्हा तो पडेल ना खाली तेव्हा त्या मातीशी त्याचा संबंध येईल. तुमच्या मुलांचे मातीशी संबंधच नाही, माती माहितीच नाही. मग देशाच्या मातीसाठी मी माझ्या मातीत विलीन होऊन जाईल, ही भाव येईल कशाला? बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भाव याला. जसं ती गोष्ट सांगतात ना, त्या साधूंनी सांगितलं, माझ्याजवळ काही नाही, मी काय देऊ, सारखा तो कंजूस शेतकरी म्हणतोय. तर साधू म्हणतो, काही नाही कसं म्हणतोस, ही माती उचल थोडी आणि टाक माझ्या झोळीत. अहो काय माती टाकायला सांगता? तुमचं आतमध्ये जे अन्न आहे ते खरं, तू माती दे टाक माझ्या झोळीत. का? त्या निमित्ताने तू मातीलाही स्पर्श करतील आणि तुझ्या हातानं काही द्यायची सवय लागेल. फार मोठी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगते, मी हे बोलते ही माझी वचनं नाही आहेत. एक छोटी गंमत सांगते. माननीय गुरुजी गोळवलकर, सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांच्या हे भाग्य मिळालं आणि ते इंदोरला आले होते. आणि माझा मुलगा, मला मुलगा झाला होता 1.25 महिन्याचा असेल, आणि मग बाळाला घेऊन गुरुजींना भेटायला गेले. आणि थोडेसे थंडीचे दिवस होते, जितकं गुंडाळता आलं तितकं गुंडाळलं होतं त्याला. आणि मग गुरुजींच्या पुढे ठेवलं. मला म्हणे, काय आणलंयस हे? म्हटलं, हो माझा मुलगा आहे. सासूबाई पण होत्या बरोबर. ते सासूबाईंना म्हणाले, अहो ते सगळं दूर करा, काय थंडी नाही वाजत.
आणि बघितलं एवढ्याच्या मुलाच्या पायात मोजे सगळं. अगं काय करतेस तू हे? उद्यापासून लक्षात ठेव, उन्हात बसव त्याला, थोडंसं उन्हात ठेवत जा, 10 मिनिटं 15 मिनिटं मोकळं राहू दे त्याला हातपाय हलवू दे, किती बांधतेस त्याला. आता हे जे त्यांनी बोललेलं वेगळी भाषेत बोलले ते, पण लक्षात राहिलं की खरंच आहे. त्याला वारं तर लागू दे, त्याला थंडी वाऱ्याची सवय तर लागू दे, त्याला हातपाय हलवायला मोकळं तर ठेव. हे काय करते तू? हे त्यांनी त्यावेळेला मला जे सांगितलं तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडत गेला. आणि मग हे ढोपरं फुटणं हा प्रकार तेव्हा माझ्या लक्षात आला. हे खरं आहे, मातीशी संबंध यायचा कसा, मग त्या मातीबद्दल प्रेम वाटायचं कसं, छोट्या छोट्या गोष्टी. आणि म्हणून मग माझी मुलं ही अशी जो मोठी झाली तर त्यांना फक्त पॅकेजच माहिती, त्यांना फक्त मिळणारा पैसाच माहिती. मग त्यातून माझा फ्लॅट लवकर कसा होईल, माझी गाडी लवकर कशी, जे जे काही. आणि म्हणून मग अशी जी ही बलिदानी माणसं आहेत, ज्यांनी वयाच्या 8व्या 9व्या वर्षापासून देशाचा विचार करायला सुरुवात, घरातले संस्कार आहेत, कुठेतरी एकत्रित प्रार्थना होते, त्याच्यात कुठेतरी बोललं जातंय, घरामध्ये कुठेतरी चर्चा होते. आमच्या घरात किती चर्चा होते, पेपर ज्याचा तो वाचतो कदाचित, पण त्या पेपरातल्या एखाद्या बातमीवर आपण किती सार्वजनिक चर्चा, हेही महत्वाचं आहे. मी सावरकर नाही म्हणत, हे महत्वाचं. तेव्हा या सगळ्या गोष्टी येतील. एखादं चांगलं पुस्तक वाचलं त्याच्यावर किती घरात काय आपण चर्चा करतो. कधी सांगतो का मुलांना त्यांनी वाचावं की नाही वाचावं, पण आपण कधी सांगायचा प्रयत्न करतो का? आणि म्हणून आज तुम्ही सावरकरांवरती हे जे कार्यक्रम ठेवताय आणि मुलांना अनेक सावरकरांनी एक असा हा मनुष्य खरोखर तो विरळाच होता की त्याने साहित्य पण त्याच पद्धतीचं तयार केलं. पण सगळं करत असताना बघा तुम्ही, त्यांचं साहित्य असो, त्यांची भाषणं असो, हे सगळं असताना कुठेतरी एक जबरदस्त त्यांचा आत्मविश्वास, आणि तो आत्मविश्वास आपल्या देशाबद्दल होता, आपल्या भारत मातेत. मला नेहमी म्हणतं त्यांची, आता ती तुम्ही कविता सागरा प्राण तळमळला, त्या मुलांनी सांगितलं ताई नवीन मुलांना पाहिजे तशी चालेल, हरकत नाही. पण मी जेव्हा ते ऐकते ना, पहिल्यांदा खूप कळवळून सांगतात ते, अहो की अरे तुम्हाला फसवलं, तुम्हाला नाही म्हणाला होता, आता कुठे आणू, हे सगळं म्हणतायत. आणि शेवटी मात्र त्या सांगतात ते सागराला, ते सगळ्यात महत्वपूर्ण आहे. हे बघ, मी इतका वेळ तुझी विनवणी करतोय, ते काही मी कमजोर आहे म्हणून नाही, किंवा माझी आई कमजोर नाहीये, आहे ना. कथिल हे अगस्तीचं आता रे, माझी परंपरा, माझं ऋषिकोळ आहे, आणि माझी परंपरा कशी आहे, अशी सामर्थ्यशील माणसांची आहे, ही जाणीव ते पण करून देतात आहे. आणि त्यांच्या घरात कुठेतरी ती असली पाहिजे, झाली असली पाहिजे. तर सावरकरांचं जेव्हा आपण चरित्र वाचतो, पाहतो, त्याच्यामध्ये ह्या सगळे भाव आणणं येणं या दृष्टीने महत्वाचं आहे. तुम्ही सावरकरांना आपण महत्त्व द्या किंवा नका देऊ, जसं मी म्हटलं ना, बॅरिस्टर पदवी द्या किंवा नका देऊ, काही फरक नाही पडला. आजही त्यांना लोक बॅरिस्टरच म्हणतात. पदवी दिली आहे की नाही हातात कोणी बघायला जात नाही. त्यामुळे असं नाही वाटून घ्यायचं की आम्ही सावरकरांचं काहीतरी महत्त्व नाही. माझ्या मुलांना, माझ्यामध्ये तो भाव यावा, माझ्या मुलांना कळावं की या देशासाठी कोणी कोणी लढाई केली, या देशासाठी आमच्या पूर्वजांचा भाव काय होता, हे माझ्या मुलांना कळावं. मला पिढी तयार करायची, मला म्हणजे फक्त मला नाही. जेव्हा आपण सामाजिक काम करतो, 4 लोक एकत्र येतो, कशासाठी एकत्र येतो, हे समाजाचं देणं आम्ही लागतोय. मला हे समाजात पोचवायचंय, मला हे समाजात जागृत करायचंय. आणि आता तर त्याची इतकी चांगली सुरुवात झाली, मला नेहमी वाटते, गंमत वाटते की भारत स्वच्छ असावा हे बोलायलाही 75 वर्ष उगवली. या देशाचा पण खरं धन्य होतं पण की आहेत अशी माणसं की या देशाचा प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून बोलतोय की भारत स्वच्छ झाला पाहिजे, आणि दुसऱ्या दिवशी हातात झाडू घेतोय, आपले आप स्वच्छता सुरू होती. अधिकाने लक्षात आलं, छोटी गोष्ट आहे, अनेक अशा गोष्टी. आणि बनवून आता 7-8 वर्षापासून कळेल
कारण असं एक खरोखर आपल्याकडे ही एक पद्धतच पडून गेली होती, जे जे काही चांगले त्याला नावं ठेवा. का तर तुमच्याकडे काही चांगलं द्यायचं आहे हे तुमच्या मनावर बिंबवण्याचा एक प्रयत्न सुरू झाला होता. आणि तो प्रयत्न शेवटी असं असतो की नाठाळाचे पाठीकाठी असं म्हटल्याशिवाय होत नाही. आमचे तुकोबा सुद्धा सांगतात, ते आमचे संतही तेच सांगतात. तेव्हा त्या दृष्टीने तुम्ही करताय हे काम खरोखरच खूप मोठं आहे की ज्या माणसांनी वयाच्या 10व्या वर्षीपासून प्रतिज्ञा केली, त्याच्यानंतर वयाच्या 20व्या वर्षी गेला हो तिकडे, आणि नुसता गेला नाही, इतकी माणसं जोडली. अशा प्रकाराने तो बोलत होता की तिथले पोलीसवाले, तिथले जे कोणी अधिकारी होते ते सुद्धा म्हणायचे, ट्रायम्फंट माणूस हा, केवढं काय बोलतो. आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर, हालचालीवर लक्ष ठेवलं जात होतं. हा किती लोकांना एकत्र करतो, हा किती लोकांना प्रभावित करतो, हे व्यक्तिमत्व होतं. मग माझ्या मुलाचं व्यक्तिमत्व 5 जणांना प्रभावित करणारं तरी व्हायला हवं, असं नको का हो मला वाटायला. मी असं म्हणते, प्रत्येकाच्या घरी प्रत्येकजण सावरकर होईल असं नाही, आम्हाला एवढंच करायचं आहे. पण म्हणून हा सावरकरांचा वारसा आहे. पण हा वारसा 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, काही वर्षाचा असं नाही. स्वतः सावरकरच सांगतात की हा जो वारसा आहे ना, अनंत काळचा आहे. आपल्या वहिनीला त्यांनी जी पत्र दिली, अनेक त्यांची काव्य आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा येसू वहिनीसाठी जेव्हा लिहितात, बाबाराव तुरुंगात गेले, काळ्या पाण्याच्या ह्याच्यावर गेले, धाकटा बाळही गेला, कोणी नाही राहिलं, रस्त्यावर आले, स्मशानात राहायची वेळ आली, कुटुंबियांना पण खूप सहन करावे लागते. पण म्हणून हे नाही म्हटलं, अगं वहिनी जा कोणाकडे तरी, बघ काहीतरी मिळेल तुला, लोक मदत करतील, असं नाही लिहून पाठवले. धीर धरायला सांगतायत. आणि मग त्यामुळे ओळी इतक्या छान आहेत त्यांच्या की महत् कार्याचे कंकण धरिले, आता महत्तमत्व पाहिजे बाणिले. महत् कार्याचं कंकण हातात धरलंय तुझ्या नवऱ्यानी, आम्ही, तेव्हा तुला हे महत्तमत्व आता बाणलं पाहिजे आपल्या अंगामध्ये. नुसतं नाही आणलं पाहिजे, पण नाही, बाणिले. शब्द इतके त्यांचे परफेक्ट आहेत असं आपण म्हणू. बाणिले म्हणतात ते. आणि पुढे काय म्हणतात ते, ऐसे वर्तन पाहिजे केले की जे पसंत सर्वांना. म्हणजे दीनपणा, हीनपणा, कोणाजवळ करुणा भाकू नका, सगळ्यांना आवडेल असंच राहा. काय आवडेल हो सगळ्यांना? समर्थपणे राहणं. आले संकट ना, जाईल जाईल, आम्ही करू संकटाशी सामना. हे आपल्या वहिनीला सांगतात की अशी वाघ. कारण का, पसंत सर्वांना नुसतं नाही, पूर्वज अनंत ऋषीवर. आपले पूर्वज कोण आहेत? मोठे मोठे ऋषी महात्मे आहेत की ज्यांनी जगाला खूप काही दिलंय. जंगलात जाऊन राहत होते, पण वर्षानुवर्ष तपश्चर्या करत होते, या जगाचं भलं कसं होईल याचं चिंतन करीत आहे ना. त्यामुळे पूर्वज अनंत ऋषीवर, अज्ञात वंशज ते संभार. अज्ञात वंशज आहेत आपले, ते कसे, ते संभार आहेत आपलं, ते त्यांचा भार आहे आपल्या डोक्यावर, किंवा ते आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहेत. असे अनेक जे ऋषीमुनी होऊन गेले, पूर्वज होऊन गेले. आणि मग आपल्याला कसं वागायचंय, साधू साधू गरजतील ऐसे वर्तन या काला. आता तुला असं वर्तन करायचं. त्यांनी जगाने काही म्हणू दे, जगाने तुला दगवादाया दाखवतील, तुला म्हणतील काय हे घरातली माणसं, त्याचा तो नको विचार करू. ते आपले पूर्वज, ते ऋषीवर, ज्यांनी आम्हाला संस्कार दिलेत, वर्षानुवर्ष ज्यांनी आमच्या देशाला वाढवलंय, त्यांना आठवण कर. त्यांनी म्हटलं पाहिजे वा छान, शाबासकी त्यांची मिळवायचे. यांचं काय? मी खरंच याचा अर्थच आहे, यांचं काय झालेत, उठले तर उत्तमच आहे, त्यांना उठवायचा प्रयत्न करायचा आहे. पण म्हणून आपण आधी इतकं असं राहायचंय, सामर्थ्यशाली व्हायचंय. आणि हे तो मनुष्य, तो मुलगा वयाच्या 30च्या आत लिहितोय हो या कविता. खूप मोठा नाही झालाय खरं पाहिलं. आजकाल तर 30ला आला तरी मुलं आमच्या लग्नाला तयारच नाही, नाही अजून अवकाश आहे.
अजून मी तेवढा हे घ्यायला तयारी नाही झाली असंही म्हणतात काही काही वेळेला. अरे तयारी काय असते, आम्ही सगळे आहो ना तुझ्याबरोबर. पण असं म्हणायला आपणही नसतो कधी कधी, असंही होतं. बरोबर तो म्हणतोय ना, करू दे त्याला, काय हरकत नाही. पण मी जबाबदारी घ्यायला, पण जबाबदारीच्याही पुढे जाऊन ते वहिनीला सांगतात ते हे सगळं तू जाणून घे. हा 30च्या आतलाच 20-25 हा मुलगा सांगतोय आपल्या वहिनीला, काळजी नको करूस आणि बाकीच्यांची काळजी करू नकोस. काळजी कर, आपले पूर्वज काय म्हणतील त्यांनी आपल्याला शाबासकी दिली पाहिजे. हे महत्तम कार्य आपण हातात घेतलेलं आहे, त्या महत्तम कार्याची महती जाणून घे. म्हणजे मी जे काही केलंय ते असं उगीच नाही केलंय, जाणून बुजून समजून की घेतले व्रतने हे आम्ही अंधतीन, जाणून बुजून केलंय ना. बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, आणि असे हे सावरकर. त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे मला काही वेळा वाटतं की आपण म्हणतो ना सावरकर उपेक्षेले गेले. उपेक्षेले नाही हो, का हातात ताकद तर लागते सावरकरांना पेलायची. ती यायला इतके वर्ष लागली असतील कदाचित, यायला इतके वर्ष लागली, पण आता आली आहे. आपल्याला कुठेतरी वाटते. आणि एवढी ही अशी तरुण मुलं जेव्हा बोलतील ना, तेव्हा हनुमानाचा आत्मा सुद्धा शांत होईल. आता तुम्ही म्हणे हनुमान कुठे आणला तो सुमित्राताई प्रवचनात. हनुमानाचं कारण मला जे सांगितली गेली गोष्ट अशी की जेव्हा रामाला राज्याभिषेक झाला, सगळं झालं, प्रत्येकाला बक्षिसं दिली, ते ठीक आहे, त्या हनुमानाने रत्नहार वगैरे काढला. मग तुला हवंय काय बाळा, राम विचारतात ते, तुला हवंय काय. तर माझ्या गुरूंनी मला असं सांगितलं की हनुमानाने सांगितलं, कारण हनुमान कोण आहे, युवा आहे, ब्रह्मचारी आहे, युवा ताकद आहे. तर हनुमान म्हणतोय रामरायाला, रामा एकच इच्छा आहे, अप्सरांनी तुझं गान करावं आणि मी ते ऐकावं सतत. आजही हनुमानाची ठेवतो ना आपण बैठक की रामायण ऐकायला हनुमान येतो. म्हणजे कोण, अप्सरा कोण, तर तरुणी. तरुणांनी तुझं गान करावं, माझ्यासारख्या तरुणांनी ते ऐकावं, हे आवश्यक आहे. आणि ते तुमच्या इथे होतंय, म्हणून मला तुमच्या या कार्यक्रमाचं महत्त्व म्हणून चालवलं नाही तरी येऊन हात धरून इथपर्यंत मी आले. खूप अशीच कामं करत राहा आणि सावरकरांना नुसतं आठवू नका. एक तरी, जसं म्हटलंय ना ज्ञानेश्वरांनी, एक तरी ओवी अनुभवा. एखादा गुण जरी सावरकरांचा शुद्ध बोलण्याचा जरी घेतला तरी चालेल. असं काहीतरी आपण करावं.